श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्रीम नमः. वसुबारस दिवाळी सणातील पहिली तिथी, जिलाच गोवत्सो द्वादशी असं देखील म्हणतात. वसुबारस या सणाला कामधेनू गायीचं पूजन केलं जातं. दिवाळीतील प्रत्येक तिथीचं महत्त्व आहे. त्या दिवशी विशिष्ट सेवा, मंत्रसाधना, स्तोत्रपठण करून, पूजा करून माता लक्ष्मीला आपण प्रसन्न करत असतो. कामधेनू म्हणजेच गाय ही लक्ष्मीचंच रूप मानलं जातं. वसुबारस या सणाला गायीचं पूजन केलं जातं. तिची प्रत्यक्ष पूजा किंवा आपल्या घरामध्ये प्रतीक मांडून तिची पूजा करून आपण माता लक्ष्मीचं स्वागत करूया. यावर्षी 17 नोव्हेंबर 2025 रोजी वसुबारस आहे. याच दिवशी रमा एकादशी आलेली आहे. वसुबारस ही पूजा आपल्या घरात कशी करावी, गायीची प्रत्यक्ष पूजा कशी करावी, पूजेचा मुहूर्त काय, उपवास कधी करावा, उपवास कधी सोडावा, गायीच्या पूजनाचा मंत्र कोणता, आणि या दिवशी आपल्याला काही लक्ष्मीकारक उपाय करायचे आहेत, मंत्रसाधना करायच्या आहेत. हे उपाय कोणते, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माहिती आवडली शेअर करा, लाईक करा. आपल्या शंका असतील नक्की विचारा. प्रथम बघूया या वर्षीचा वसुबारस पूजेचा मुहूर्त कोणता. 17 नोव्हेंबर 2025 रोजी वसुबारस आहे. याच दिवशी आपल्याला गायीची पूजा करायची आहे. ज्यांच्या घरी जनावरं असतील किंवा ज्यांच्या घरी गाय आहे किंवा प्रत्यक्ष गोमातेचं पूजन ज्यांना करायचं असेल ते आपण करायचं आहे संध्याकाळच्या वेळेला, प्रदोषकाळी. त्याचा मुहूर्त आहे संध्याकाळी 6:07 रात्री 9:10 या काळात आपण प्रत्यक्ष गायीचं पूजन करू शकता. ज्यांना आपल्या घरात पूजा करायची असेल त्यांनी सकाळी किंवा संध्याकाळी या मुहूर्तावरती पूजा केली तरी चालेल. या दिवशी रमा एकादशी आहे. भगवान विष्णूंना म्हणजेच बाळकृष्णांना किंवा विष्णू भगवान यांचा फोटो असेल आपल्याकडे, त्याला अभिषेक अवश्य करावा. अभिषेक आपण सकाळी करा किंवा संध्याकाळी केला तरी चालेल. ज्यांचा वसुबारस हा उपवास असेल त्यांनी दिवसभर उपवास करा. संध्याकाळच्या वेळेला बाजरीची भाकरी आणि गवारी शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडायचा. या दिवशी दुधाचे पदार्थ, गहू, मूग खाऊ नका. ज्यांचा रमा एकादशीचा उपवास असेल त्यांनी 17 तारखेला वसुबारस याच दिवशी रमा एकादशी आहे त्या दिवशी उपवास करा. 18 तारखेला दुपारी उपवास सोडावा. आता आपण बघूया गायीचं प्रत्यक्ष पूजन कसं करायचं. या दिवशी गोवत्स म्हणजेच वासरासह गायीचं पूजन करण्याला महत्त्व असतं. आपल्या जवळपास कुठंही गाय असेल, वासरू असेल किंवा वासरू जरी नसेल, नुसती गाय जरी असेल, गायीचं पूजन या दिवशी अवश्य करावं. संध्याकाळच्या वेळेला आपण ही पूजा करायची आहे. पूजा करताना काळजी घ्या, दुरूनच गायीचं पूजन करा. प्रथम काय करायचं, गायीच्या पायावरती तसंच वासराच्या पायावरती पाणी व्हायचं, म्हणजेच आपण त्यांचं पाद्यपूजन करणार आहोत. नंतर दुरूनच गायीला हळद कुंकू व्हावं, वासराला हळद कुंकू व्हा, अक्षता व्हाव्यात, फुलं व्हावीत. गायीला वासराला फुलांचा हार घालावा, तिला औक्षण करावं. संध्याकाळच्या वेळेला 6 वाजेनंतर साधारणतः आपण ही पूजा करा. गायीला या दिवशी आपण जे गोड पदार्थ बनवत असाल सोबत बाजरी आणि गूळ, गायीला याचा गोग्रास द्यावा. तिला नमस्कार करावा. आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी, आपल्या घरात समृद्धी आणण्यासाठी तिला प्रार्थना करावी. कामधेनूचे, गोमातेचे आशीर्वाद घ्यावेत. अशा साध्या पद्धतीनं आपण गायीचं पूजन करा. समजा आपल्या जवळपास गाय नसेल, कुठं रस्त्यावर जरी या दिवशी सकाळी संध्याकाळी कधीही आपल्याला जर गाय दिसली तर आपण त्या गायीला कमीत कमी चारा द्या, फळे खायला द्या. या दिवशी गोमातेचे आशीर्वाद घ्यायला विसरू नका. पुढील मंत्र 1 वेळा 11 वेळा म्हणावा किंवा ऐकावा. क्षीरोदार्णव संभूते सुरासुर नमोस्तुते सर्व देवमये मातर गहानार्घ्य नमोस्तुते हा मंत्र म्हणा किंवा ओम गोमात्रे नमः हा मंत्र म्हणावा. अशा पद्धतीनं गायीची प्रत्यक्ष पूजा आपण करू शकता. आता जवळपास जर आपल्याकडे गाय नसेल मग आपण पूजा कशी करायची. आता मी आपल्याला जो पूजाविधी सांगणार आहे तो आपण आपल्या घरात करावा. सकाळी करू शकता, संध्याकाळी करू शकता. आपल्या देवघरामध्ये गाय वासराची मूर्ती अवश्य असावी. ज्यांच्याकडे असेल त्यांनी या दिवशी पूजन करा. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी वसुबारस सणाला आपल्या देवघरामध्ये गाय वासराची मूर्ती अवश्य स्थापन करा. गाय वासराची मूर्ती कशी स्थापन करायची आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, तो बघा, त्या पद्धतीनं करा. किंवा आता मी जे आपल्याला पूजा सांगणार आहे अगदी याच पद्धतीनं आपण वसुबारस सणाला पितळी मूर्ती जर आणली या पद्धतीनं आपण स्थापन करू शकता. किंवा आपल्याकडे जर मार्बलची मूर्ती असेल, मातीची मूर्ती असेल, तिचं देखील आपण याच पद्धतीनं वसुबारस सणाला पूजा करा. प्रथम काय करायचं, देवघराजवळची जागा असेल ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची असेल जागा स्वच्छ करा. चौरंग घ्यावा किंवा एखादा पाट घ्या, त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरायचं. थोडंसं गोमूत्र शिंपडावं शुद्धीकरणासाठी. शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्या. दिव्याचं पूजन करा. गंधाक्षता फुलं अर्पण करावी. ओम श्री दीपदेवताय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. दिव्याचं पूजन झालं मग गणपती पूजन करायचं. आपल्या तामणामध्ये देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती घ्या.
या मूर्तीला प्रथम शुद्ध जलानं, नंतर पंचामृतानं, पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं. ओम श्री महागणपतये नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. पंचामृत स्नानं समर्पयामि. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. चौरंगावरती आपल्या उजव्या हाताला आसन म्हणून थोड्याशा अक्षता ठेवा. गणपती बाप्पांना त्या ठिकाणी स्थापित करावं. त्यांना गंध लावावं, अक्षता फुले अर्पण करावीत. ओम श्री महागणपतये नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. हे झालं गणपती पूजन. आता या दिवशी रमा एकादशी आहे. आपल्या देवघरातील बाळकृष्णांना अभिषेक या दिवशी अवश्य करावा. बाळकृष्णांची मूर्ती तामनात घ्या. प्रथम थोड्याशा अक्षता व्हाव्यात. ओम श्री महाविष्णवे नमः. आवाहनार्थे अक्षतां समर्पयामी. भगवान विष्णूंना आपण पूजेत आमंत्रित केलं. पुन्हा थोड्याशा अक्षता व्हायच्या. ओम श्री महाविष्णवे नमः. आसनार्थे अक्षतां समर्पयामी. त्यांना आपण आसन दिलं. त्यानंतर 4 पळी शुद्ध जल व्हावं. ओम श्री महाविष्णवे नमः. पादेहोपाद्यं समर्पयामी. अर्घ्यं समर्पयामी. आचमनीयं समर्पयामी. स्नानं समर्पयामी. भगवान विष्णूंचे आपण पाय धुतले, त्यांचे हात धुतले, त्यांना स्नान घातलं. आता पंचामृत स्नान. 1 पळी पंचामृत व्हावं. ओम श्री महाविष्णवे नमः. पंचामृत स्नानं समर्पयामी. पुन्हा 1 पळी शुद्ध जल व्हावं. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. त्यानंतर गंधोदक स्नान. पळीभर पाण्यामध्ये थोडंसं कुंकू टाकावं, भगवान विष्णूंना अर्पण करायचं. ओम श्री महाविष्णवे नमः. गंधोदक स्नानं समर्पयामी. 1 पळी शुद्ध जल व्हावं. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. पळीपळीनं मूर्तीवरती पाणी वाहत राहायचं. 1 वेळा पुरुष सूक्ताचं पठण करा किंवा श्रवण करा. आपल्या चॅनलवर आहे, व्हिडिओ लावून द्या, सोबत पठण करा. अशा पद्धतीनं भगवान विष्णूंना अभिषेक करावा. मूर्ती स्वच्छ पुसून घ्या आणि गणपती बाप्पाच्या शेजारी आसन म्हणून थोड्याशा अक्षता ठेवाव्यात. महाविष्णूंना त्या ठिकाणी स्थापित करावं. त्यांना वस्त्र अर्पण करा. ओम श्री महाविष्णवे नमः. वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी. त्यानंतर गंधाक्षता फुले अर्पण करावी. ओम श्री महाविष्णवे नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. भगवान विष्णूंच्या पूजनानंतर आपण आता गाईचं पूजन करणार आहोत. तामनामध्ये आपल्याकडे गाय वासराची मूर्ती असेल ती मूर्ती घ्यावी. समजा मूर्ती नसेल, प्रतीक म्हणून सुपारी घ्या आणि गोमाता समजून या सुपारीची आपण पूजा करू शकता. मूर्ती तामनामध्ये घ्यायची. प्रथम थोड्याशा अक्षता व्हाव्यात. ओम श्री गोमात्रे नमः. आवाहनार्थे अक्षतां समर्पयामी. आपण गोमातेला पूजेमध्ये आमंत्रित केलं. पुन्हा थोड्याशा अक्षता व्हायच्या. ओम श्री गोमात्रे नमः. आसनार्थे अक्षतां समर्पयामी. गोमातेला आपण आसन दिलं. आता 4 पळी शुद्ध जल व्हावं. ओम श्री गोमात्रे नमः. पादिहोपाद्यं समर्पयामी. अर्घ्यं समर्पयामी. आचमनीयं समर्पयामी. स्नानं समर्पयामी. गोमातेचे आपण पाय धुतले, त्यानंतर तिला स्नान घातलं. आता यानंतर पंचामृत स्नान घालायचं. 1 पळी पंचामृत व्हावं मूर्तीवरती किंवा सुपारीवरती. ओम श्री गोमात्रे नमः. पंचामृत स्नानं समर्पयामी. पुन्हा 1 पळी शुद्ध जल व्हावं. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. आता गंधोदक स्नान. पळीभर पाण्यात थोडंसं कुंकू टाकावं, मूर्तीवरती किंवा सुपारीवरती वाहून द्यावं. ओम श्री गोमात्रे नमः. गंधोदक स्नानं समर्पयामी. 1 पळी पुन्हा शुद्ध जल व्हावं. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. आता पळीभर पाणी वाहत राहायचं आणि श्रीसूक्ताचं 1 वेळा पठण करा किंवा श्रवण करा. आपल्या चॅनलवर सर्व व्हिडिओ मिळून जातील. आपल्याला कुठलाही स्तोत्र असू द्या, मंत्र असू द्या, फक्त त्या स्तोत्र किंवा मंत्रापुढं प्रदीप कुलकर्णी असं चॅनलचं नाव लिहा. हे सर्व व्हिडिओ मी बनवले यासाठी आहे की आपल्याला पूजा करताना सोपं जावं. तो व्हिडिओ लावून द्या आणि सोबत श्रीसूक्ताचं पठण करा किंवा श्रवण करा. पळीभर पाणी अशा पद्धतीनं मूर्तीवर किंवा सुपारीवरती वाहून अभिषेक करावा. मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. थोडेसे तांदूळ चौरंगावरती आसन म्हणून ठेवायचे. गोमातेला स्थापित करावं. गोमातेची मूर्ती ठेवताना पूजेमध्ये असो किंवा आपल्या देवघरामध्ये एक लक्षात ठेवायचं, गाईचं जे तोंड आहे, गोमातेचं जे तोंड आहे ते दक्षिण दिशेकडे होणार नाही याची काळजी घ्या. पूर्वेकडे चालेल, पश्चिमेकडे चालेल, उत्तरेकडे चालेल. गोमातेची अशा पद्धतीनं स्थापना केल्यानंतर हळद कुंकू व्हावं, अक्षता व्हाव्यात, फुलं व्हावेत. ओम श्री गोमात्रे नमः. हरिद्राम कुंकुम च समर्पयामी. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. संपूर्ण पूजेला धूप दीपानं ओवाळायचं. ओम श्री गोमात्रे नमः. धूपम समर्पयामी. दीपम समर्पयामी. कुठल्याही गोड पदार्थाचा आणि सोबत थोडीशी बाजरी आणि गुळाचा नैवेद्य दाखवावं पूजेला. ओम श्री गोमात्रे नमः. नैवेद्यम समर्पयामी. मनोभावे नमस्कार करा, गोमातेचं दर्शन घ्यावं. अशा पद्धतीने विधिवत शास्त्रोक्त मंत्रासह आपल्या घरामध्ये आपण गोमातेचं कामधेनूची पूजा करावी. वर्षभर आपल्या घरामध्ये
समृद्धी नांदेल. या दिवशी आपल्याला काही लक्ष्मीकारक उपाय, काही मंत्र साधना करायच्या आहेत, ज्यामुळं वर्षभर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपादृष्टी राहील. कोणतीही आर्थिक अडचण असू द्या, कर्ज असेल किंवा पैशांची आवक कमी झाली असेल, पैशांची बचत होत नसेल, नोकरी व्यवसायातील अडचणी असतील, अशा सर्वांनी ही साधना अवश्य करा वसुबारसच्या दिवशी संध्याकाळी पूजा झाल्यानंतर. तर अशा पद्धतीनं विधिवत या दिवशी गोमातेचं प्रत्यक्ष किंवा आपल्या घरामध्ये पूजा मांडून पूजन करा. आता आपण बघूया वसुबारस या दिवशी करावयाचे लक्ष्मीकारक उपाय. हे उपाय केल्यानंतर आपल्याला जाणवेल की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची आवक वाढेल, म्हणजेच पैशांची आवक वाढेल, माता लक्ष्मीची कृपादृष्टी वाढेल, आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर होईल. मनामध्ये श्रद्धा ठेवून यथाशक्ती आपण हे उपाय करा. आपल्याला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तसंच फक्त वसुबारस या सणाच्या दिवशीच आपण गायीविषयी कृतज्ञता ठेवायची का? नाही. हे मंत्र आपण इतर वेळेस कधी पण पठण करू शकता, परंतु वसुबारस हा जो सण आहे त्या तिथीचं महत्त्व असतं, म्हणून त्या तिथीला अशा पद्धतीनं मंत्र साधना करून माता लक्ष्मीचं स्वागत करणं भाग्यकारक मानलं जातं. पहिला उपाय बघूया. आपण आपल्या जवळपास गाय असेल, गायीची पूजा करून आल्यानंतर किंवा आपल्या घरात जर आपण पितळी मूर्तीची किंवा मातीच्या मूर्तीची जर गायीची पूजा केली, त्यानंतर काय करायचं? पुढील जो मंत्र आहे, ओम श्रीं ह्रीं ह्रीं ऐश्वर्य महालक्ष्मे पूर्णसिद्धिं देही देही नमः, हा मंत्र आपल्याला 21 वेळा पठण करायचा आहे. दुसरा महत्त्वाचा उपाय, आणखी एक जो मंत्र आहे, शाबरी मंत्र आहे. ओम नमो शाबरी देव्यो मम ग्रहे लक्ष्मी स्थिर कुरु कुरु स्वाहा. वसुबारस सणाच्या दिवशी या मंत्रपठणाला सुरुवात करावी. यथाशक्ती 11 वेळेला, 21 वेळेला, 108 वेळेला केला तर अतिउत्तम. सलग 9 दिवस आपल्याला हा मंत्र पठण करायचा आहे. समजा आपल्याला वसुबारस सणाच्या दिवशी नाही जमलं, हरकत नाही. कुठल्याही दिवशी आपण या मंत्राला सुरुवात करायचं. सुरुवात करताना गोमातेचं स्मरण करा. श्रद्धेनं सलग 9 दिवस या मंत्राचं आपण पठण करायचं. कुठं जर आपले पैसे अडकले असतील, फसवणूक झाली असेल, पैशांची आवक वाढण्यासाठी, पैशांची बचत होण्यासाठी या मंत्राचं आपण पठण अवश्य करा. पहिला मंत्र जो सांगितला तो फक्त वसुबारस या सणाच्या दिवशी करायचा. दुसरा मंत्र सलग 9 दिवस आपण वसुबारस सणाच्या दिवशी जर सुरू केलं तर अतिउत्तम. नाही जमलं, दुसऱ्या कुठल्याही दिवशी दिवाळीमध्ये आपण सुरू करा आणि सलग 9 दिवस या मंत्राचं पठण करावं. आणि तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्या आजूबाजूला जिथे कुठे आपल्याला गाय दिसेल, त्या गायीला आपल्याला जे शक्य होईल एखादं फळ किंवा चारा अवश्य अर्पण करावा. किंवा जवळपास गोशाळा असेल, गोशाळेमध्ये जायचं, चारा अर्पण करायचा किंवा त्या ठिकाणी यथाशक्ती दान करावं. हा उपाय आपण वसुबारस या सणाच्या दिवशी केला तरी चालेल. वर्षभर कधी पण आपण अशा पद्धतीनं गोमातेची सेवा करावी. गोमातेची सेवा ही माता लक्ष्मीची सेवा आहे, कारण गोमाता ही माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. तर अशा पद्धतीनं वसुबारस सणाच्या दिवशी गोमातेची मनोभावे पूजा करा. हे उपाय अवश्य करा. लक्ष्मीकारक उपाय आहेत. आपले अनुभव मला सांगावेत. माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा. चॅनल सबस्क्राईब करा, शंका विचारा, व्हिडिओ लाईक करा. जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत आपण हा व्हिडिओ पोहोचवावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्रीं नमः.